स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असेल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय। मुंबईमध्ये सध्या भाजपच्या नगरसेवकांची संख्या ही जास्त असल्यानं भाजप जास्त जागांवर ठाम असल्याचं कळतंय। मुंबईसाठी भाजपनं 150चा नारा दिलेला आहे आणि तसं देखील सूत्रांकडून कळतंय। दरम्यान ठाण्यातील स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपला थोडं कमी जागांवरती थांबावं लागणार असल्याचंही चित्र आहे। आमच्यामध्ये काय वरिष्ठांमध्ये कुठे मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ काय तर मला तर काही माहिती नाही, पण माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, दोन्ही ते सगळे पक्षाचे सर्व आहेत, ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि मग ते सगळ्यांची भाऊबंदी ठरेल। हे फक्त पक्षाच्या नेत्यांना काही अंशी आपली परिस्थिती काय किंवा पक्षाची स्थिती काय याचाच फक्त ते आढावा घेत असतात। म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याचा सर्वे प्रत्येक पक्षाच्या नेत्याने केलेला आहे। मग त्याच्यामध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ हे आता ठरणार नाहीये, याला अवधी आहे। असे आणखीन मधल्या काळामध्ये आणखीन सर्वे होतील, आणखीन त्याचे रिझल्ट येतील। म्हणून आम्ही सर्वेवर काही अंशी सर्वेचा बेस घेऊन परंतु पक्षाचं कामकाज करत असतो। म्हणून आजच्या घडीला हे सांगणं उचित नाही कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ। तर मुंबई महानगरपालिकेतील 2017 मधील पक्षीय बलाबल आपण पाहूया। 2017च्या निवडणुकीत शिवसेनेचे मुंबईमध्ये 84 नगरसेवक निवडून आले होते। त्यावेळी अर्थात शिवसेना एकसंध होती। निकालानंतर 4 अपक्षांनी प्रवेश केल्यामुळे शिवसेनेचे 88 नगरसेवक झाले। शिवसेनेनं मनसेचे 6 नगरसेवक गळाला लावले आणि त्यामुळे संख्या 94 वर गेली। दोन 2022 मध्ये मुदत संपण्याआधी पोटनिवडणुकीमध्ये आणखी 5 नगरसेवक वाढले आणि संख्या 99 वर गेली। शिवसेना पक्षफुटीनंतर 44 नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला, पण 55 जण ठाकरेंसोबत आहेत।